ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। रक्षा खडसेंच्या प्रचारार्थ आज नवनीत राणा या रावेरच्या मध्ये दाखल झालेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। आज या पद्धतीने आम्ही रावेरला आज रॅली केली आहे। रक्षाताईचे प्रचाराला मी आज रॅली इथे आपण करायला मी आली, पण ज्या पद्धतीने उत्साह तिसरेदा ते लढत आहे आणि ज्या पद्धतीने युवकांचा उत्साह दिसत आहे, जे प्रेम जे विश्वास मोदीजींवर आहे ते विश्वास आज रॅलीमध्ये दिसत होता। महिलांनी ज्या पद्धतीने दोन्ही हात वरती करून रक्षाताईला हा विश्वास दिला की रक्षा तू एकटी नाही आहे, पूर्ण महिला शक्ती या मतदारसंघाची तुझे मागे आहे। कारण ज्या पद्धतीने ऑपोजिशन ज्या पद्धतीने एक महिलाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, तिचे चरित्रावर बोलून तिचा मॉरल डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना माझा एकच सांगणं आहे की महिलांसोबत तुम्ही लढत असताना महिलांची तुमची पातळी एवढी घसरली नाही पाहिजे की पर्सनल जाऊन टीका केली पाहिजे। जेव्हा लोकांच्या हिताकरिता आपण लढतोय, देशाच्या हिताकरिता लढतोय, हा काही जिल्हा परिषद नाहीये, हा देशाला मतदान करणारा इलेक्शन आहे आणि त्याकरता आज रावेरला ज्या पद्धतीने आम्ही उत्साह पाहिला, तर हा आम्हाला प्रचार कमी आणि निवडणूक जिंकल्यानंतर जे उत्साह राहते ते आज आम्ही रॅली तिची काढलेली आहे, त्या पद्धतीने आज आम्ही प्रचार केला। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। ओवीसी बंधूंना तुम्ही 15 सेकंद पोलीस हटवण्याचं आवाहन केलं आणि त्यांनी आवाहन स्वीकारलेलं आहे। वो बताएं क्या करना है, मैं तैयार हूँ। जैसा बोलेंगे उसको वैसे ही उत्तर मिलेगा। उनकी तैयारी है तो मुझे बताओ, हम रेडी हैं। त्यांनी सांगितलं एक घंटा आम्हाला द्या, आम्ही कुठे याचं ते सांगा। मी म्हणत आहे ना, माझी तैयारी है, वो बताएं कहाँ आना है। जिससे जैसा जो बोलेगा उसको वैसा उत्तर मिलेगा। उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की आता मोदीजींचं हे संपणार आहे, त्यानंतर त्यांना कचरा पेटीमध्ये टाकणार असं वक्तव्य केलं। मला वाटते उद्धव ठाकरेजींना जे स्वतःचं घर जपून ठेवू शकले नाही, 40 आमदार त्यांचे वडिलांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी जे योगदान या महाराष्ट्राकरिता दिला, जे विचारधारा आमचे डोक्यापर्यंत पेरल्या, त्यांचे विचारधारा त्या मातोश्रीपर्यंत जिवंत ठेवू शकल्या नाही, तर त्यांनी जास्त आमच्या मोदीजींबद्दल बोलू नये। आपकी बार 400 पार भी होगा, आपकी बार तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी भी बनेंगे आणि अशा बोलणारे लोकांनी घरी बसून हनुमान चालीसा नक्की वाचाव। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। संजय राऊत म्हणतायत की मुख्यमंत्री आता निकालानंतर आतमध्ये जातील, तडीपार होतील। संजय राऊत कोण म्हणते? ते स्वतः किती दिवस राहून जेलात राहून आले, त्यांना विचारा। ते करप्शन मध्ये गेले होते, ते पोपट आहे, त्यांना त्यांच्यावर बोलण्याचंही काही काम नाही आहे। कायले तुम्ही प्रश्न विचारता आणि आम्हाला कायले बोलायला लावता? सकाळी 9 वाजता उठल्याबरोबर पोपट्यासारखं सुरू होऊन जाते। फक्त माईक प्रेमी आहे, त्यांना नमस्कारच आहे माझा। मोदीजींवर बोलण्यासाठी त्यांची तेवढी लायकी नाही आहे। विजयाचा काय विश्वास वाटतो आपला आणि ताईंचा? 100% आहे, कारण मोदीजींवर प्रेम करणारे, देशावर प्रेम करणारे आणि विकासावर प्रेम करणारे राम भक्त लोक, आपले विचारांवर चालणारे लोक 101% ते मतदान मोदीजींच्या नावाने सगळ्यांना देते। हा, मी तेच म्हटलं ना, तुतारी जेव्हा वाजन ज्या दिवशी 4 जून येईल, ते आमच्यासाठी आणि रक्षाताईला 4 लाख पेक्षा जास्त मतदानांनी लीडनी ते निवडून येणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये। या होत्या नवनीत राणा, आज रावेरमध्ये दाखल प्रचारार्थ होत्या। रवी गोरे, TV9 मराठी, रावेर। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।